नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत असणारे विविध कोर्सेसचे विद्यार्थी, ज्यामध्ये लॉ असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंटचे विद्यार्थी असतील, BA BCom BScचे विद्यार्थी असतील, फार्मसीचे विद्यार्थी असतील, आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मी प्रथमतः स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज हा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये तशा काही सूचना किंवा तशा काही रिक्वेस्ट मला पाठवल्या होत्या. बरेचसे विद्यार्थी याबद्दल थोडेसे कन्फ्यूज होते, त्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. तसं तर आपल्या सर्वांना कळलेलंच असेल की कंबाईन्ड पासिंग काय असते, तिचा क्रायटेरिया काय आहे. परंतु जे विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार करणं क्रमप्राप्त होतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पनाच आहे, मागील 2 वर्षापासून आपण ऑनलाईन परीक्षा देत होतो आणि आत्ता नव्यानं सध्या ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांच्या अशा परीक्षा देण्याच्या सवयी त्या ठिकाणी मोडल्या असल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा अडचणी येत होत्या परीक्षा देण्यामध्ये. आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून विद्यापीठाकडून एक सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये की कंबाईन्ड पासिंग क्रायटेरिया त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पनाच होती की विद्यापीठाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत पूर्वीच्या, त्याच्यामध्ये असं देण्यात आलेलं होतं की जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत त्यांची थेरी परीक्षा असेल, म्हणजेच एक्सटर्नल परीक्षा असेल किंवा प्रॅक्टिकल एक्सटर्नल असेल, त्याचे मार्क वेगळे धरले जातील आणि इंटरनलचे जे पासिंग मार्क्स आहेत ते वेगळे धरले जातील. म्हणजेच थेरी परीक्षेला तुम्हाला तेवढे मार्क पडणं क्रमप्राप्त होतं आणि इंटरनललाही तेवढे मार्क पडणं कंपल्सरी होतं. त्याशिवाय आपण पास होणार नव्हतो. कुठल्याही एका परीक्षेत पास होऊन चालणार नव्हतं. दोन्ही परीक्षेत आपल्याला पास होणं गरजेचं होतं, तेव्हा कुठे आपण पास होणार होतो. परंतु यावर्षीची कंडिशन फक्त यावर्षीसाठी विद्यापीठाकडून काही बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये कंबाईन्ड पासिंगचा क्रायटेरिया त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. कंबाईन्ड पासिंगमध्ये एक्सटर्नल आणि इंटरनलची दोन्ही मिळून मार्क जर पासिंग मार्क होत असतील तर तो विद्यार्थी पास गृहीत धरला जाईल. आणि हा जो निर्णय आहे तो एवढ्या वर्षी पुरताच लागू आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे, हा निर्णय फक्त एवढ्या परीक्षापुरताच लागू असेल, पुढच्या परीक्षेसाठी हा निर्णय लागू नसेल. आता या संदर्भात सर्क्युलर काय आहे ते आपण बघूयात आणि म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आपण पाहू शकता की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे सर्क्युलर आहे, CB 596. 28 जुलै 2022ला हे सर्क्युलर आलं होतं आणि ते जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की उत्तीर्णतेचे शीर्ष म्हणजे हेड ऑफ पासिंग बाबत त्यांनी निर्णय दिलेला आहे. आता याच्यामध्ये दिलेले की विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितास कळवण्यात येते की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर केवळ शैक्षणिक वर्ष 2021-22च्या उन्हाळी सत्रांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षेसाठी उत्तीर्णतेचे शीर्ष हेड ऑफ पासिंग मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत, लेखी परीक्षा इत्यादी वेगवेगळे न धरता विशेष बाब म्हणून एकत्रितरित्या ग्राह्य धरून त्याप्रमाणे निकाल घोषित करण्यात मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी इंटरनल आणि एक्सटर्नलचे दोन्ही मार्क्स एकत्र करून जर तो विद्यार्थी पास होत असेल तर तशा पद्धतीने त्याला पास करण्यात येईल किंवा तो पास म्हणून गृहीत धरण्यात येईल. फक्त एवढ्या वर्षी पुरताच हा निर्णय या ठिकाणी विद्यापीठाने दिलेला आहे. परंतु त्याच्यासाठी एक अट त्यांनी दिलेली आहे, परंतु संबंधित विद्यार्थी हा सर्व परीक्षांना त्या ठिकाणी प्रेझेंट असणं गरजेचं आहे, उपस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे तो इंटरनलला मौखिक असेल, प्रात्यक्षिक परीक्षा असतील, अंतर्गत असतील, लेखी परीक्षा असतील, या सर्व परीक्षांना त्यानं हजर राहणं गरजेचं आहे. जर तो यापैकी कोणत्याही एका परीक्षेला ॲब्सेंट असेल, अनुपस्थित असेल, त्या विद्यार्थ्याला हा निर्णय लागू होणार नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी फक्त थेरी परीक्षा दिली, इंटरनल परीक्षा त्यानं दिली नव्हती, अशा वेळेस जर तो थेरी परीक्षेमध्ये फेल झालेला असेल आणि इंटरनल परीक्षेला ॲब्सेंट असेल तरी तो फेलच धरला जाईल. त्यासाठी त्या विद्यार्थ्यानं दोन्ही परीक्षा देणं गरजेचं आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल. म्हणजे इंटरनल प्रात्यक्षिकच्या इंटरनल असतील,
थेरीचे इंटरनल असतील दोन्हीला प्रेझेंट असणं गरजेचं आहे. तसंच तो प्रात्यक्षिक असेल किंवा थेरी परीक्षा असेल जी विद्यापीठ परीक्षा आहे त्यांना सुद्धा उपस्थित असणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याच्यासाठी हा निर्णय लागू होणार आहे. तर त्यांनी हा जो निर्णय आहे तो फार महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अजून थोडंसं सुखकर किंवा समजण्यासाठी मी एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला देत आहे. आपण BSc रेग्युलर 2019 पॅटर्नचं उदाहरण घेऊया. हाच क्रायटेरिया सर्वांसाठी लागू असणार आहे. अर्थात मार्क सिस्टीम इकडे तिकडे कमी जास्त असू शकते, परंतु या उदाहरणावरून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होऊ शकतात. एक्झाम्पल त्या ठिकाणी BSc रेग्युलर 2019 पॅटर्नचा आहे. आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की विद्यापीठाच्या निर्णयानुसार BSc साठी मॅक्झिमम मार्क्स फॉर इंटरनल एक्झामिनेशन मध्ये त्या विद्यार्थ्याला थेरीचे इंटरनल असेल किंवा प्रॅक्टिकलचे इंटरनल असेल या दोन्ही परीक्षांसाठी एखाद्या विद्यार्थ्याला इंटरनल मार्क्स मॅक्सिमम मार्क 15 असतात आणि मॅक्सिमम मार्क्स फॉर एक्सटर्नल एक्झामिनेशन त्याला असतात 35. 15 आणि 35 असे मिळून 50 मार्काची त्यांचा तो पेपरचे मार्क्स असतात. म्हणजे एक XYZ पेपर आहे त्याला 15 मार्काची इंटरनल असते आणि 35 मार्काची एक्सटर्नल परीक्षा असते, जे की थेरी असेल 35 मार्काची असेल, प्रॅक्टिकल सुद्धा 35 मार्काचा असेल आणि प्रत्येकाच्या इंटरनल ज्या आहेत त्या 15-15 मार्काच्या असतील. आता जुन्या नियमानुसार किंवा विद्यापीठानं दिलेल्या गाईडलाईननुसार 2019 क्रेडिट पॅटर्नच्या गाईडलाईन्सनुसार त्यांनी असं सांगितले की त्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी काय गरजेचं आहे, इंटरनल एक्झामिनेशन मध्ये त्या विद्यार्थ्याला 6 मार्क पडणं गरजेचं आहे. म्हणजे या 15 पैकी प्रॅक्टिकलची इंटरनल असेल किंवा थेरीची इंटरनल असेल त्या विद्यार्थ्याला 6 मार्क पडणं गरजेचं आहे. जर 6 मार्क पडले तरच तो विद्यार्थी पास होईल, अदरवाईज तो विद्यार्थी पास होणार नाही. एक्सटर्नल एक्झामिनेशन मध्ये त्या विद्यार्थ्याला 14 मार्क पडणं गरजेचं आहे. 14 मार्क पडले तरच तो विद्यार्थी पास होईल, अदरवाईज तो पास होणार नाही. म्हणजे 6 इंटरनलचे आणि 14 एक्सटर्नलचे असे मिळून 20 मार्क होतील आणि हे 20 मार्क त्याला जेव्हा पडतील तेव्हाच तो विद्यार्थी पास होणार आहे. आता इथं एक लक्षात ठेवा, विद्यापीठाच्या नियमानुसार जर फक्त एक्सटर्नलच तुम्हाला 20 मार्क पडले, इंटरनलला तुम्ही ॲब्सेंट असाल किंवा इंटरनल तुम्हाला 0 मार्क असेल तरी तुम्ही पास होणार नाही जुन्या नियमानुसार. अशा प्रकारे आहे. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडं मार्क्स घेणं गरजेचं आहे. 6 मार्क आणि 14 मार्क घेणं गरजेचं आहे. हे विद्यापीठाच्या गाईडलाईन्स आहेत. BSc रेग्युलर 2019 पॅटर्न मध्ये पास होण्यासाठीच्या गाईडलाईन्स आहेत. 6 मार्क इंटरनलला असणं गरजेचं आहे, 14 मार्क एक्सटर्नलला असणं गरजेचं आहे. In this way, he or she will treated passed on the basis of both internal and external marks, total 20. दोन्ही मार्क पडणं गरजेचं आहे. इंटरनल ही पडणं गरजेचं आहे 6 आणि एक्सटर्नलला 14 मार्क पडणं गरजेचं आहे. कुठल्याही एका परीक्षेत तुम्ही ॲब्सेंट असाल, फेल असेल किंवा 6 पेक्षा कमी मार्क इथं असतील, 14 पेक्षा कमी मार्क एक्सटर्नल मध्ये असतील तरी तुम्ही फेल होणार आहात. सपोज इथं 6 ऐवजी तुम्हाला 10 मार्क आहेत आणि 14च्या ऐवजी तुम्हाला 10 मार्क आहेत, तर तरी सुद्धा तुम्ही 10-20 मार्क होत असले तरी तुम्ही पास होणार नाहीत. कारण एक्सटर्नलला क्रायटेरिया काय आहे, तुम्हाला 14 मार्क कमीत कमी असणं गरजेचं आहे आणि इंटरनलला जास्त असतील तरी तो विद्यार्थी पास होऊ शकणार नाही. हे नियम जुन्या नियमानुसार होतं. याच्यामुळं इंटरनल आणि एक्सटर्नल मार्क्स आर कन्सिडर्ड सेपरेटली फॉर पासिंग. इंटरनलचे आणि एक्सटर्नलचे मार्क पासिंगसाठी सेपरेट ग्राह्य धरण्यात येतील, कंबाईन्ड नसतील. हे नियमांमध्ये आहे किंवा गाईडलाईन्समध्ये आहेत. परंतु या वर्षी पुरतं विद्यापीठाकडून त्याच्यामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. हे जे पासिंग रूल्स आहेत या वर्षी पुरते रिलॅक्स करण्यात आलेले आहेत आणि हे पासिंग रूल या वर्षी लागू होणार नाहीत. त्यासाठी कंबाईन्ड पासिंग त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून फक्त ही परीक्षा असेल किंवा या वर्षीची परीक्षा असेल एवढ्या पुरताच हा निर्णय लागू असणार आहे. अदरवाईज दुसऱ्या वर्षी पुन्हा आपल्याला याप्रमाणे जावं लागणार आहे, 6 आणि 14 मार्क्स. आता याच्यामध्ये एक उदाहरण घेऊया, यावर्षी कसं होऊ शकेल. इफ एनी स्टुडंट अपियर फॉर इंटरनल एक्झामिनेशन, एखादा विद्यार्थी इंटरनल एक्झामिनेशनला अपियर झाला
आणि त्याला 14 मार्क पडले, म्हणजे आउट ऑफ 15 त्याला किती मार्क पडले? 14 मार्क पडले आउट ऑफ 15. She also appeared for external university examination and got only 6 marks out of 35. आता त्यानं थेरीची परीक्षाही दिली आणि त्या थेरीच्या परीक्षेमध्ये त्याला 35 पैकी फक्त 6 मार्क मिळाले. तरी सुद्धा दोघांची बेरीज होते 14 + 6 आपल्याला दिसते 20 होत आहे आणि या 20 मार्क त्याला पडलेले आहेत. त्याच्यामुळं कंबाईन्ड पासिंगच्या नियमानुसार जर इंटरनल परीक्षेमध्ये त्याला 14 मार्क असतील आणि एक्सटर्नल परीक्षेमध्ये 6 मार्क असतील तरीही तो विद्यार्थी या वर्षीपुरता पास धरला जाईल. याला म्हणतात कंबाईन्ड पासिंग सिस्टीम. तर अशा प्रकारे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आहे, कारण आपल्या सर्वांना याचा फायदाच होणार आहे. आपला जो थेरी परीक्षा किंवा ऑफलाईन परीक्षा लिहिण्याचा सराव कमी झालेला आहे, त्या सरावामध्ये जर आपल्याला एक्सटर्नल किंवा थेरी परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडत असतील तरी आपण पास होऊ शकता, जर आपण इंटरनलमध्ये चांगले मार्क घेतलेले असतील किंवा इंटरनलला तुम्ही पास असणार आहात. तर हा जो निर्णय आहे हा फक्त एवढ्या वर्षीपुरता लागू आहे. अदरवाईज नेहमीप्रमाणे आपल्याला हाच निर्णय लागू राहील. 6 मार्क्स हे फक्त मी BSc रेग्युलरसाठी सांगतो. सर्व शाखांमध्ये हीच कंबाईन्ड पासिंग सिस्टीम या वर्षीच्या परीक्षेपुरती राबवली जाणार आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला थेरी आणि इंटरनलचे जे मार्क्स आहेत कंबाईन होऊन जर ते 20 होत असतील, 50 पैकी 20 पडत असतील, तरीही कोणत्याही पद्धतीने त्याचे 20 मार्क होत असतील तरी तो विद्यार्थी पास होणार आहे. थेरीमध्ये जास्त असोत किंवा इंटरनलमध्ये जास्त असोत किंवा एक्सटर्नल परीक्षेमध्ये जास्त असोत किंवा इंटरनल परीक्षेमध्ये जास्त असोत, दोघांची बेरीज जेव्हा 20 येईल तो विद्यार्थी पास गृहीत धरला जाईल. तर अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असेल. मला वाटते आपल्याला सर्वांना हे समजलंच असेल. जर आपल्या काही अजून अडचणी असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, काही असतील तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.